वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर ना तुम्हाला तर काल माहीत आहे, काल मी मुंबईवरून आलो. रात्री जवळपास 1-1:30 वाजला याला सगळं आवरेपर्यंत. तर मी आता लेट उठलो आहे. आता जातो खालती आणि आवरून घेतो ती पहिलं सगळं, नंतर बघूया आजचा प्लॅन काय होतो तो. आता मी आलो आहे जुन्या घरी आणि हे बघा इथे ना शेड करतो आहे गाडीसाठी. हे बघा आता इथे काम चालू आहे, स्ट्रक्चर उभं करतो आहे. 3-4 दिवस तरी झाले असणार, पाणी घातलं नव्हतं. तर ते म्हटलं पाणी घालून घ्यावूया, तर मी नव्हतो त्यामुळे म्हटलं कोण घालणारच नाही. आता माझी आंघोळ वगैरे सगळं आवरून झालं आहे, तर लगेच नाश्ता करून घेतो. चल. तर आता आज ना नाश्त्याला मस्त गोड शिरा केला आहे व मस्त ड्रायफ्रुट्स वगैरे घालून लगेच खाऊन घेतो. आता हे बघा शेड तर मारून झाली आहे, आता फक्त पत्रे घालायचे आहेत. ते आता बघूया उद्या घालतो बोलला आहे. हे बघा, आणि इकडची पूर्ण कौला बिवला सगळी घालून झाली. आणि वारा बघा काय सुटला आहे तो. अरे वारा ना भरपूर असतो. हे बघा असं झाडं हलतात बघा किती. आता ना मी जातोय जरा फिरायला, कणकवलीला जातोय. मी बघतो आणि कुठेतरी जाऊ. आता सिद्धेश आलाय, तो मला चल जरा फिरून येऊया. आणि माझी गाडी पण आणायची आहे, जी की कणकवलीत ठेवली होती स्टेशनला मुंबईला जाताना, तर ती पण घेऊन येतो. चला. तर आता फायनली आम्ही दोघे निघालो आहे बघा, बाईकने जातो आहे आणि सिद्धेशच गाडी चालवतो आहे. मी म्हटलं मागे बसतो. तर आता आम्ही पोचलो आहे कणकवलीमध्ये. तर आता विचार करतो आहे कुठे जायचा. मी आता म्हटलं त्याला, म्हटलं अंगणेवाडीला जाऊया, कारण तो पण नाही गेला आहे बरेच वर्ष आणि मी पण नाही गेलो आहे. तर म्हटलं जत्रेच्या इथं गर्दी असते भरपूर, म्हटलं आता जाऊया. तर आता बघा चौकात आलो आहे. तर आता इथून आपल्याला आचरा रोडला जायचं आहे. बघा हा आचरा रोड. तर इथून आता सरळ आपण अंगणेवाडीला पोचू. नाही बघा नदी बघा कशी सुकत आली आहे पूर्ण, ऊन पण भरपूर लागतं. आणि बघा रस्त्याचं काम पण चालू आहे. आणि आता आम्ही आलो आहे, हे बघा वळणं वगैरे सुरू झाली आहेत आणि असं वाटतं की आपण घाट उतरतो आहे. आता हा घाट नाही आहे, हा असाच रोड आहे इथे जाताना. पण ठीक आहे, रोड मस्त आहे, खड्डे वगैरे काही जास्त नाही आहेत. मध्ये फक्त रस्त्याचं काम चालू होतं तेवढंच, बाकी एकदम मस्त रस्ता आहे. तर आता आम्ही पोचलो आहे. आता हे बघा देवळाच्या दिशेने जातो आहे आपण. आणि पूर्ण आता मस्त ना रस्त्यावर सावली आली आहे आणि बघा झाडं वगैरे भरपूर आली आहेत. आता आपण गावातनं जातो आहे, मला नाव आठवत नाही कुठचं गाव आहे ते, पण हे बघा मस्त वाटतं. आणि हा बघा हा केवढा मोठा ब्रिज आहे तो बघा. खूप मोठी नदी आहे ही. आणि व्ह्यू बघा काय आहे तो. आणि आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे. खूप मोठा ब्रिज आहे. तर आता आपण जवळ आलो आहे एकदम. आणि आजूबाजूला बघा पूर्ण असा माळरान आहे आणि एकदम असं स्ट्रेट रोड जातो आहे आणि रस्ता पण एकदम मस्त आहे. तर आता आपण फायनली पोचलो आहे अंगणेवाडीला. हे बघा केवढं मोठं मंदिर आहे ते बघा, आणि किती सुंदर आहे. हे पूर्ण मंदिर मार्बलचं आहे, मला जवळ जाऊन दाखवतो. तर आता आम्ही नारळ वगैरे घेतला आहे आणि आता जातो देवळाच्या आतमध्ये. हे बघा केवढं मोठं मंदिर आहे ते बघा. आणि आतमध्ये ना व्हिडिओ वगैरे करायला अलाव नाही, त्यामुळे पाया पडला आणि बाहेर आलो आम्ही. तर ते बघा पाठच्या बाजून आता आम्ही सगळीकडे प्रदक्षिणा घालतो आहे. आणि हे बघा जत्रेची तयारी सुरू झाली आहे, सगळं असं ना मंडप वगैरे घालत आहेत. हे बघा पूर्ण असं एवढं मोठं मंदिर आहे आणि बाजूने पूर्ण आता मंडप घालायचं काम चालू आहे. आणि आता आम्ही निघालो आहे तिथनं आणि इथून आता आम्ही जातो आचऱ्याला. हे बघा इथे ना एक मोठी नदी लागली, इथे जरा थांबलो आहे. आणि इथे म्हणतात सनसेट मस्त होतो, पण आता आमच्याकडे एवढा वेळ नाही, आता आम्ही निघतो. आता आम्ही पोचलो आहे आचरा बीचवर. हे बघा किती शांत बीच आहे ते बघा, पण जास्त लोक नाही आहेत. तर आम्ही जवळपास 5 वाजले आहेत आम्हाला, तरीसुद्धा इथे लोक नाही आहेत जास्त. जरा फिरतो इथे बीचवर. आणि आता सनसेट व्हायला आला आहे, पण आम्हाला सनसेटपर्यंत नाही थांबता येणार, कारण कणकवलीत पण जायचं आहे.
तिकडे कामं आहेत. तर जरा फिरून येतो. हे बघा लाईट हाऊस बघा, खूप लांब आहे लाईट हाऊस ते. आता सिद्धेश म्हणाला जरा चालत चालत पुढेपर्यंत जाऊन येऊया. तर म्हटलं चला राऊंड मारून येऊया थोडा. बघा पायांचे निशाण बघा सगळ्यांच्या. आणि आता हे बघा आपण आलो इथे खाडीमध्ये. हे बघा ही खाडी आहे पूर्ण. आणि सिद्धेश म्हणायला लागला की इथे जरा फोटो काढूया आपण. तर म्हटलं ठीक आहे. तर बघू फोटो येतात का मस्त. आणि व्ह्यू बघा एकदम एक नंबर आहे. तर आता आम्ही ना कणकवलीवरूनच गाडी घेतली आहे आणि आता आम्ही निघालो आहे फोंड्याला जायला. आम्ही फिरून आलो आहे घरी. आता ना जेवून घेतो लगेच. हे बघा पनीर आणि रोटी आहे. तर चला जेवतो. आता जेवण वगैरे झालं आहे आणि आता मी आलो आहे माझ्या रूममध्ये. आणि आजचा दिवस बघितला तुम्ही, मस्त गेला एकदम. आज आंगणेवाडीच्या देवळात गेलेलो आणि आता ना थोड्या दिवसात जत्रा पण आहे तिथे. बरेच वर्षांनी मी गेलो त्या देवळात. एकदम मस्त वाटलं. आणि तुम्ही बघितलं असेल किती सुंदर देऊळ आहे. तर तुम्ही पण नक्की जावा. आता मी लगेच एडिटिंग करतो आणि मग झोपतो. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.